नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच सोपी, चविष्ट आणि एगलेस ब्रेड पुडिंगची रेसिपी. घरात उरलेले ब्रेड असेल तर ती वाया घालवण्याऐवजी थोड्याच साहित्यामध्ये ओव्हनशिवाय तयार होणारी ही ब्रेड पुडिंग लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते. ही रेसिपी अंड्याशिवाय अगदी मऊ, क्रीमी आणि परफेक्ट होते. चला तर मग वेळ न घालवता एगलेस ब्रेड पुडिंग कशी बनवायची ते पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग पाहूया ही ब्रेड पुडिंग नक्की बनवायची तरी कशी. तर सर्वप्रथम मी 1 वाटी होईल इतकं साखर घेतलेली आहे. साखर आपण एका पातेल्यामध्ये घ्यायची आहे आणि त्याचं आपण कॅरेमेल बनवून घेणार आहोत. तर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरायचंच नाही, फक्त साखर टाकायची आहे आणि साखर छान विरघळून घ्यायची आहे आणि याचा आपण कॅरेमेल बनवून घ्यायचं आहे. याला हलकासा ब्राउनिश कलर यायला लागला की आपण आपलं हे कॅरेमल तयार झालं असं ओळखून जावं. आता ही छान आपण साखर विरघळवून घ्यायची आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि रेसिपी आवडली तर नक्की शेअर करायची आहे. तर आता याचं कॅरेमल बनवण्यासाठी आपण 1 वाटी साखर घेऊन ते छान लो फ्लेमवरती विरघळवून घ्यायची आहे. आणि हे आपलं जे ब्रेड पुडिंग आहे ते एगलेस आहे, त्यामुळे व्हेजिटेरियन लोकही हे खाऊ शकतील. तुम्ही पाहू शकता आपली साखर छान विरघळायला लागलेली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं हे कॅरेमल तयार होतं. तुम्ही पाहू शकता आपल्या या कॅरेमलला छान हलकासा ब्राउनिश कलर आलेला आहे. आपलं कॅरेमल तयार झालेलं आहे. आता हे पातेलं आपण खाली उतरवून घ्यायचं आहे आणि आपण ज्या भांड्यामध्ये ब्रेड पुडिंग बनवणार आहोत म्हणजे स्टीम करणार आहोत त्या पातेल्यामध्ये हे कॅरेमल आपण काढून घ्यायचं आहे. हे तुम्ही पाहू शकता आपलं कॅरेमल छान तयार झालेलं आहे. या कॅरेमलला खूप ब्राऊन पण करून घेऊ नका, कारण खूप ब्राऊन केलं तर त्या कॅरेमलला कडवटसा टेस्ट येतो. त्यामुळे हलकासा ब्राउनिश कलर आल्यासारखं वाटलं की पटकन आपण ज्या भांड्यामध्ये आपण ब्रेड पुडिंग बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये ते आपण कॅरेमल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 4 ते 5 ब्रेडच्या स्लायसेस घ्यायच्या आहेत. त्याचे काठ असतात ते तुम्हाला ठेवायचे असतील तर ठेवू शकता, काहीच हरकत नाही. मी काढून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये 4 ते 5 मी ब्रेड्स असे बारीक बारीक तुकडे करून याच्यामध्ये टाकून घेणार आहे. रेसिपी अतिशय टेस्टी लागते. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत अगदी सहज सगळ्यांना आवडतील आणि खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते. तर नक्की करून पाहायची आहे आणि करून पाहिली तर कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. आता मी 4 ते 5 ब्रेडच्या स्लायसेसचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता याच्याचमध्ये मी हा माझा छोटा चमचा आहे, तर हे 4 ते 5 चमचे मी साखर याच्यामध्ये घेतलेले आहे. तुम्हाला गोड तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आपला जो चम्मच असतो साधा घरामधला त्याच चमच्याने 4 ते 5 चमचे साखर घेतलेले आहे आणि 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेले आहे. कस्टर्ड पावडर याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही मिल्क पावडर जरी असेल तरी तीही वापरू शकता, त्याच्याने पण फ्लेवर खूप छान येईल. तर त्याच्यामध्ये मी साखर, कस्टर्ड पावडर, ब्रेडचे बारीक तुकडे आणि अर्धा ग्लास याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे. दूध टाकून याची छान आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे कॅरेमल ज्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं होतं त्याच भांड्यामध्ये हे जे आपलं बॅटर आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बॅटरचं कन्सिस्टन्सी तुम्हाला अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे. जसं आपण केक बनवताना कन्सिस्टन्सी बनवतो पिठाची, त्याच पद्धतीने ह्याची बनवून घ्यायची आहे. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण हे स्टीम करून घेणार आहोत. आपण बिना ओव्हनचं हे बनवणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एखादं स्टँड किंवा छोटीशी वाटी असेल तर ती वाटी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे ब्रेड पुडिंगचं बॅटर ज्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्या भांड्यामध्ये टाकून ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती छान स्टीम करून घ्यायचं आहे.
तर आपण 15 मिनिटं स्टीम करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं हे जे पुडिंग तयार झालेलं आहे की नाही हे पाहायचं असेल तर अशा पद्धतीने एखादा चमचा किंवा चाकू असतो तो याच्यामध्ये थोडंसं बुडवून पाहायचं आहे. जर ते बॅटर आपल्या चमच्याला किंवा चाकूला चिकटलं नाही तर ओळखून जायचं आपलं ब्रेड पुडिंग तयार झालेलं आहे. आता हे ब्रेड पुडिंगचं भांडं आपण बाहेर काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आहे. थंड म्हणजे खूपही थंड करू नका. मीडियम टेम्परेचर झालं की मग हे अशा पद्धतीने याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने त्याच्यावरती एक ताट ठेवून हे भांडं आपण पलटी करून घ्यायचं आहे. अगदी सहजरित्या हे आपलं ब्रेड पुडिंग त्या भांड्यापासून बाजूला होतं आणि खायलाही खूप खूप टेम्पटिंग लागतं. तर नक्की तुम्ही पाहू शकत असाल की हे बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटत आहे. तर अगदी कमी साहित्यामध्ये यम्मी टेम्पटिंग हे आपलं ब्रेड पुडिंग तयार झालेलं आहे. तर हे ब्रेड पुडिंग नक्की पाहायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायचं आहे आणि शेअरही करायचं आहे. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही.